हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी नीता क्रिएशन्सचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आता मी ब्लाऊज कटिंग करायला बसले होते. माझ्याकडे आता भरपूर सारे ब्लाऊज आहेत कटिंग करायला. त्याच्यातूनच मी आता हे एकाच मापाचे 3-4 ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर म्हटलं त्याच ब्लाऊजची कटिंग मी आता तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे मी आता व्हिडिओ काढते आणि मग तेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कारण एकच की बघा, सर्वांची ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आता हे व्हिडिओ बघणार कोण, तर तेच तुमच्या माझ्यासारखे जे शिवणकाम करतात किंवा ज्यांना करायची इच्छा आहे की जे नवीन शिकत आहेत तेच हे व्हिडिओ बघतील. मग प्रत्येकाचं कसं असतं ना की आपली पद्धत जरी म्हणजे सर्वांची पद्धत ही वेगवेगळी असते कटिंग करण्याची. हे तुम्ही यूट्यूबवर भरपूर असे चॅनल बघितले असेल की सर्वांची पद्धत ही वेगवेगळी असते. तर कसं आहे, आता बघा आपली पद्धत जशी आहे ना तर ती पद्धत आपण त्या पद्धतीने आपण कटिंग करतोय. आणि जर समोरच्या व्यक्तीने जर आपल्याला एखादी कटिंग जर दाखवली किंवा आपण बघितली ना, त्याच्यातून आपल्याला काहीतरी विशेष वाटतं की यांचं जरा वेगळं आहे किंवा यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, यांची पद्धत सोपी आहे. मग आपण तसं एखाद वेळेस ट्राय करून बघतो. आणि प्रत्येकाचंच आहे तसं, म्हणजे मी असो, तुम्ही असो, अजून कोणी चांगले बऱ्यापैकी जे टेलर असतात चांगले ना, त्यांचं पण तसंच असतं की त्यांना जे पद्धत जर दुसऱ्यांची जर आवडली ना, तर ती अगदी छोट्यातल्या छोट्यातली म्हणजे असतात ना, त्यांचीही काही जे अगदी प्रो असतात ना, त्यांनाही जर ते त्यांची कटिंग करण्याची पद्धत आवडली ना, तर तशी पद्धत ते एकदा तरी ट्राय करून बघतात. आणि तसंच जर मग आता समजा आपल्याला जर एकमेकांची कटिंगची पद्धत बघून जर काही शिकण्यासारखं वाटलं किंवा सोपं वाटलं ना, तर ते खूप बरं बरं वाटतं. कारण की जर आता समजा माझी जर कटिंगची पद्धत तुम्हाला आवडली आणि जर तुम्ही जर त्याच पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग करायला शिकलात किंवा जर तसं ट्राय केलेत आणि तुमच्याकडे कस्टमर यायला लागले, तुमचे जर इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली, तर त्याच्यातून ते पैसे तर तुम्ही मिळवाल, पण तुमच्या मनात कुठेतरी असेल असं की म्हणजे मी यांच्यामुळे शिकले, की मला त्यांच्यामुळे मला यायला लागले, की मी त्यांच्यामुळे मी ट्राय करायला बघितलं. तर त्याच्यातून ते श्रेय जातं ना, तर ते मिळाल्यानंतर खूप भारी वाटतं. तर त्यासाठीच मी आता ह्या ब्लाऊजची म्हणजे हे 4 टक्समध्ये मी ब्लाऊज कटिंग करणार आहे. 36 मापाचे 4 टक्सचे ब्लाऊज कटिंग करणार आहे. आणि सर्वच बघा आता हे जे ब्लाऊज पीस आहेत ना, सर्वच ते 80 सेंटीमीटरचे आहेत. असं नाही की त्याच्यामध्ये 1 मीटरच आपल्याला कापड लागणार आहे किंवा काय. तर सर्वच आहेत ना ते 80 सेंटीमीटर आहेत आणि त्यांचेच आता मी ब्लाऊज कटिंग करायला घेणार आहे. आणि ते कशा पद्धतीने म्हणजे पेपर पॅटर्नचा वापर न करता डायरेक्टली मी आता ब्लाऊज पीसवर कटिंग ही करणार. आणि हे साधे ब्लाऊज पीस आहेत. हे आहे म्हणजे हे अस्तरचं आहे आणि हे दोन्ही आहेत ते साधे साधे ब्लाऊज आहेत. तर मी त्याचेच पेपर पॅटर्न न यूज करता डायरेक्टली कापडावर आता कटिंग करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला माझी पद्धत आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात आधी. तर मलाही वाटते की माझेही 1K सबस्क्रायबर झाले पाहिजे. मी भरपूर दिवसापासून वाट बघते की माझे होतील सबस्क्रायबर, वाढतील आणि आता वाटतंय थोडेसे वाढतायत म्हणून. तर मी आता व्हिडिओ कंटिन्यू टाकणार आहे. तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा प्लीज प्लीज. चॅनलला एकदा आता पहिल्यांदा मी असं सांगते की प्लीज म्हणून चॅनल सबस्क्राईब करा. तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा. आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी तुम्हाला अजून कशा प्रकारचे ब्लाऊजची कटिंग किंवा मी आता बघा ही जी मी कुर्ती घातली ना, ही कुर्ती मी स्वतःच मी स्टिच केलेली आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारमध्ये वेगळ्या याच्यामध्ये जर तुम्हाला काही ड्रेस, कुर्ती, प्लाझो कोणत्याही प्रकारचं जर तुम्हाला काही कटिंग बघायची असेल ना, तर मला कमेंट करून सांगा. मी त्या प्रकारचा व्हिडिओ अपलोड करेल. आणि आपण आता व्हिडिओला कंटिन्यू करूया. चला तर आपण आता माप बघूया. आपल्याला 36 मापाचे 4 टक्स ब्लाऊज हे कटिंग करायचे आहे. त्यासाठी लागणाऱ्या मापा आपण सर्व लिहून घेऊया. सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची ही घ्यायची असते. उंची आहे आपली 13 इंच तयार. त्यानंतर छातीचे माप आपले आहे 36. कमरघेर आहे 32. शोल्डर 5.5. मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6
पुढील गळा 6 इंच, मागचा गळा 9.5 इंचाचा घ्यायचा आहे. बाही उंची 8 इंच, दंडघेर 11 इंच. आता ही आपली तयार माप आहे. त्याच्यात आपल्याला किती ॲड करायचं ते आपण बघूया. 13 अधिक 1 इंच 14 इंच आपल्याला उंची हवी आहे, घ्यायची आहे. 36चा चौथा भाग म्हणजेच 9 अधिक 2 इंच अधिक 1 इंच बरोबर 12. 32चा चौथा भाग 8 अधिक 1 इंच अधिक 2 इंच म्हणजे 11 इंच. शोल्डर आहे तितकंच घ्यायचं आहे. मुंडाई आहे तितकाच. मागचा गळा पुढचा गळा आहे तितकाच घ्यायचा आहे. आणि बाही उंची अधिक आपल्याला साधं ब्लाऊज शिवायचं असेल तर 1.5 इंच घ्यावं लागतं, आणि जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर अर्धा इंच घ्यावं लागतं. दंडघेरचा अर्धा अधिक 2 इंच मार्जिनचे म्हणजे 11चा अर्धा 5.5 अधिक 2 म्हणजे 7.5 इंच. हे बघा, तुम्ही जर स्क्रीनशॉट घेत असाल तर घेऊन ठेवा आणि तुमच्या बुकमध्ये आधी नोट करून ठेवा सर्व पॉईंट. तुम्हाला जर अगदी व्यवस्थित कटिंग करायचं शिकायचं असेल तर. आणि जर तुम्हाला जर कोणता चार्ट हवा असेल तर मला तसं कमेंट करून सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवेल. आता आपल्याला साध्या पीसवर डायरेक्टली फोर्टेक्स ब्लाऊज हे कटिंग करायचं आहे. त्यासाठी बघा मी 80 सेंटीमीटरच ब्लाऊज पीस घेतले आहेत आणि ते असं व्यवस्थित एकमेकांना जोडून आता आपल्याला जशी पाहिजे तशी आपण घडीही घालून घ्यायची असते. अशा आपण दोन्ही ब्लाऊज पीस एकमेकांना जोडून अशी घडी करून घेतलेली आहे 2 फोल्डमध्ये. सर्वात आधी आपण खालच्या बाजूने अशी सरळ रेषा मारून घ्यायची. त्यानंतर उंची अधिक 1 इंच, उंची आपली आहे 13, त्याच्यात आपण 1 इंच ॲड करून 14 इंच घ्यायची. शोल्डर 5.5, मुंडा 6, छातीचा चौथा भाग 9 अधिक 2 इंच मार्जिन, कमर घेरचा चौथा भाग 8 अधिक 1 इंच मार्जिन आणि 2 इंच मार्जिन आणि 1 इंच टक्स अशी मार्किंग करून आपण आता यांना जोडून घेऊया. अशा प्रकारे आपण जोडून घ्यायचं. 1.5 इंचावर अशी क्रॉस आपण आकार देण्यासाठी अशी क्रॉस रेषा द्यायची. आणि बघा, हे तिन्ही पॉईंट आल्यावर आपल्याला मुंड्याचा आकार हा परफेक्ट देता येतो. बघा, अशा प्रकारे हा बॅक साईडच्या मुंड्याचा आकार आपण दिलेला आहे. आणि गळा रुंदी 2.5 इंच, गळा उंची 9.5 इंच, खालच्या बाजूने 3 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार हा द्यायचा आहे. बघू शकता किती सोपी पद्धत आहे. तुम्ही डायरेक्टली कापडावर सहजपणे कटिंग करू शकता. काहीच तुम्हाला पेपर पॅटर्न वगैरे सांभाळायची गरज नाही. फक्त आपल्या डोक्यात मापं बसली पाहिजे. आपण अगदी व्यवस्थित मापांचा अभ्यास आधी करून घ्यायला पाहिजे. आपल्याला महिना गेला ना मापांचा अभ्यास करण्यात आणि प्रॅक्टिस करण्यात तरी चालेल, पण आपण पेपर पॅटर्न घ्यायचं नाही असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर ना, तर मला प्लीज कमेंट करून सांगा. आपण जर मापं व्यवस्थित आपण अभ्यास केला ना मापांचा, तर आपल्याला कटिंगची पद्धत ही अगदी सोप्या पद्धतीने समजू शकेल. आपल्याला कुठे माप किती घेता येईल, कुठे आपल्याला कमी पडणार आहे, जास्त पडणार आहे, हे आपल्याला लगेच आपल्या डोक्यात हे येतं. आता आपल्याला बाही 8 इंच तयार म्हणजे आपल्याला त्याच्यात 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. 9.5 इंचाची बाही होणार आहे. म्हणून ती बाहीला कापड पुरेल की नाही, आणि आपल्याला ती अस्तरचं नसल्यामुळे, साधं असल्यामुळे आपल्याला जॉईंट देता येणार नाही आहे. म्हणून आपण खालच्या बाजूने आता मापं घ्यायला तयार आहोत. आपल्याला इथे उंची अधिक 1.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपण 14.5वर मार्किंग करणार आहोत. शोल्डर 5.5, मुंडा 6, छातीचा चौथा भाग 9 अधिक 1 इंच आणि अधिक 2 इंच मार्जिनसाठी. इथे 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर खालच्या बाजूने आपण 3.5 इंचावर मार्किंग करूया. परत असे तिरकस 3.5 इंचावर
तर 2.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच, छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच मार्जिनचे अशी आपल्याला योगपट्टी काढून घ्यायची आहे. इथे 2.5 इंचावर मार्किंग करून ही झाली आपली योगपट्टी. आता छातीचा चौथा भाग 1 इंच टक्ससाठी, 2 इंच मार्जिनसाठी अशा प्रकारे जोडून घ्यायचं. एक इंचावर क्रॉस रेषा देऊन मध्य काढायचा. थोडंसं 2 रेषा आतल्या बाजूने अशी मार्किंग करून आपल्याला असा आकार, पुढच्या बाजूचा आकार हा आतल्या बाजूने हा द्यायचा असतो. अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार हा द्यायचा असतो. गळा रुंदी, गळा उंची आहे आपली 6, 3 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपण 3.5 इंचावर जी मार्किंग केली आहे तिथे आपल्याला अर्धा इंचावर टक्स द्यायचा आहे, 2.25 इंचाचा टक्स. त्यानंतर 2 इंचावर मार्किंग करून आपल्याला अशी क्रॉस रेषा ही द्यायची आहे टक्ससाठी. परत 2 इंचावर मार्किंग करून दुसरा टक्स, परत 2 इंचावर मार्किंग करून हा मध्य काढून त्याचा चौथा टक्स. हे झाले आपले 4 टक्स. 1 2 3 4. अगदी सोप्या पद्धतीने मी कटिंग दाखवलेली आहे. तुम्हाला पेपर पॅटर्न न सांभाळता डायरेक्टली कापडावर फक्त 80 सेंटीमीटरमध्ये कटिंग करायला मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. आणि मापही म्हणजे 30-32चे नसून ते 36चे माप आहे. आणि जर याच्यापेक्षाही मोठं माप राहिलं असतं ना तरी आपल्याला या कापडावर कटिंग ही करता आली असते. अशा प्रकारे आपला पुढचा पार्टही तयार झाला आहे. अशा प्रकारे मागची बाजू तयार झाली होती आपली आधी. आता पुढची बाजूही तयार झाली आहे. आता आपण बाही काढूया. बाही आपली ही तयार 8 इंचाची आहे. त्याच्यात आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आपल्याला 9.5 इंचाचं असं उंची पाहिजे आहे बाहीसाठी. हे बघा, आता हे जे कापड उरलेलं आहे याच्यावर आपण सहजपणे बाही कटिंग ही करू शकतो. आपल्याला कुठेही जॉईंट द्यायची गरज नाही. पूर्ण उंची घेतली आपण 9.5. रुंदी आपल्याला घ्यायची आहे 9, म्हणजे छातीचा चौथा भाग आपल्याला बाहीचा घ्यायचा असतो. 3.5 इंचावर मार्किंग करून 2 इंच मार्जिनची मार्किंग करायची. त्यानंतर आपण अशी तिरकस रेषा देऊन घ्यायची बाहीसाठी. त्याचा मध्य काढायचा. आपल्या दंडगेरचा अर्धा अधिक 2 इंच मार्जिनचे अशा प्रकारे आपण बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे बाहीचा आकार हा देऊन घ्यायचा. बघू शकता अगदी किती सोप्या पद्धतीने फक्त 2 किंवा 1 मिनिटाच्या याच्यामध्येच मी बाहीची कटिंग करून घेतली आहे अगदी सोप्या पद्धतीने. आणि आता आपण असं बाही 1 इंचावर अशी बघा, 1 इंचावर अशी बाही हे बघा, 1 इंच असं मागे पुढे बाही ठेवून मागची बाजूची एक्स्ट्राची आलेली आहे ती आपण अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची. म्हणजे आपल्याला बॅक आणि फ्रंट हे दोन्ही पार्ट निघतात. हे बघा बाहीचा आकार किती छान व्यवस्थित आला. जर तुम्हाला माझी कटिंग करण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारची ब्लाऊज कटिंग अगदी सोप्या पद्धतीने माझ्या पद्धतीने शिकायची असेल तर मला कमेंट करून कळवा. म्हणजे तुम्ही कमेंट केली की मलाही व्हिडिओ काढायला प्रोत्साहन मिळते आणि मग मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ घेऊन येईल. आता याच्यातूनच बघा आपले सहजपणे आपण योगपट्टीही डबल काढू शकतो आणि कमरेला लावायची पट्टीही काढू शकतो आणि पायपिंगसाठीची पट्टीही काढू शकतो. फक्त आणि फक्त 80 सेंटीमीटरच्या अस्तरमध्ये ब्लाऊज पीसमध्ये. नाहीतर सर्वजण म्हणतात की 80 सेंटीमीटरमध्ये होत नाही म्हणून, तर होते, अगदी सहजपणे होते. तुम्ही जर माझ्या चॅनलला सपोर्ट केलात ना तर तुम्हाला मी माझ्या पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने असे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग आणि कुर्ती, ड्रेस,
वगैरे जे काही तुम्हाला बघायचं असेल ना ते मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवेल. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तर काय करावं लागेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. ज्या नवीन शिकणाऱ्या आहेत ना त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. आपल्या चॅनलवर कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजचेही आहेत, फोर्टेक्स ब्लाऊजचेही आहेत. आपल्याला जे व्हिडिओ अजून बघायचे असतील त्यासाठी मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. हे बघा आपल्या ते सर्व कटिंग झालेली आहे. याची जर तुम्हाला स्टिचिंग ही बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये याची स्टिचिंग ही तुम्हाला दाखवेल. चला तर व्हिडिओ बघण्याचा मनापासून आभार. बाय बाय.